माणूस तेच ते काम सातत्याने करतो. मी माझं एक पर्सनल उदाहरण देतो, पुढे जातो. आम्ही आहे ना दुभागलेले ओठ आणि टाळू या विषयावरती मोफत सर्जरी करतो. स्माइल ट्रेन नावाचा एक एनजीओ आहे, ते आम्हाला मदत करतं, त्यामध्ये आम्ही काम करतो. त्याला आता गेल्या 3 डिसेंबरला आम्हाला 20 वर्षे पूर्ण झाली. 20 इयर्स. दररोज दररोज 2 ते 3 सर्जरी फ्री करतो. 20 वर्ष झालं. 10,000 सर्जरी आपल्याकडे ह्या मोफत झाल्या. 10,325 सर्जरी मी त्या मोफत केल्या आणि 10,000 सर्जरी एका हाताने करणारा महाराष्ट्रामध्ये फक्त एकच क्लासेस आहे महाराष्ट्र. ओके, 10,000 सर्जरी आपल्या नावावर आहेत सध्या. तर हायएस्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, त्या सर्जरी आम्ही करतो. मी तुम्हाला एक पॉईंट सांगत होतो. तर ह्या सर्जरी मी सुरू केल्या. माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्या खूप अडचणी होत्या. म्हणजे माझ्या एवढ्या अडचणी होत्या ना मित्र, मला इमॅजिन करू शकत नाही. आणि मला फ्री तर करायचं होतं. मी लातूरमध्ये आलो आणि मी 12 बँकेत गेलो. 12 बँकेत मला कर्ज पाहिजे. 3,06,000 रुपयाचं मला कर्ज पाहिजे होतं. ते माझं ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी. 2000 मधली गोष्ट आहे. 5 एप्रिल 2000 ची गोष्ट आहे. मी 5 एप्रिल 2000ला मी 12 बँकेत गेलो होतो. राईट, 25 वर्षापूर्वी. आणि मला एकाही बँकेनं कर्ज दिलं नाही, कारण माझ्याकडे मॉर्गेज करण्यासाठी काहीच नाही, प्रॉपर्टीज नाही. माझ्याकडे साधी सायकल पण नव्हती. बाकी सोडून नाही, माझ्याकडे काहीच नाही. मी गरीबाचा मुलगा आहे. काहीच म्हणजे माझ्याकडे काहीच नाही. 1750 रुपये पगार घेऊन मी परत आलो होतो. इतकेच पैसे माझ्याकडे, दुसरं माझ्याकडे काहीच नव्हतं. तुम्हाला सांगतो मित्र, त्या दिवशी रात्री ना मी घरी गेलो. मला खूप वाईट वाटलं. एका बँकेच्या मॅनेजरला मी म्हटलं, तुम्हाला माहित आहे का मॅनेजर साहेब, विठ्ठल लांडेकर डिग्री आहे ना, ही डिग्री भारत देशातली मेडिकल सायन्सची हायएस्ट डिग्री आहे. त्याच्यानंतर डिग्री कुठलीच मिळू शकत नाही, मोठी डिग्री माझ्याकडे आहे आणि तुम्हाला कर्ज देत नाही. तो अगदी दोन्ही हात जोडून तो मॅनेजर म्हणाला, सर तुमच्या डिग्रीचा मी रिस्पेक्ट करतो, पण बँकेच्या नियमाप्रमाणे मॉर्गेज करायला काही दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. त्या दिवशी मला प्रचंड वाईट वाटलं मित्र, प्रचंड वाईट वाटलं. तिथपर्यंत त्या दिवसापर्यंत पद्मश्री डॉक्टर दादराव राणे, माझा सख्खा मोठा भाऊ आणि मी, आम्ही दोघंही मी असं समजायचो की गरिबी ही आमची शक्ती आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही मोठे माणसं झालो. पण त्या दिवशी मात्र गरिबीचं वाईट वाटलं. मी रडायला लागलो. मला प्रचंड वाईट वाटलं. दादांना फोन केला आणि दादांना फोन करून सांगितलं मला फोन कर, कारण मला फोन करायला पैसे पण नव्हते. आणि माझ्या भावाने मला परत फोन केला आणि मी 30 मिनिटं त्यांना बोलत होतो. 30-35 मिनिटं रडत होतो. मला उद्या मला प्रॅक्टिस सुरू करायचं, मला कर्ज नाही आहे. माझ्या मोठ्या भावाने त्यांच्या मित्राला पाठवलं. तो मित्र मला शोधत आला. त्या बिचाऱ्यांनी त्याची 16 एकर जमीन नावावर लिहून दिली. ते रजिस्टर खर्च पण त्यांनी केला आणि ती मी मॉर्गेज केली. मला कर्ज मिळालं. अशी माझी लातूरमधली सुरुवात आहे. ओके, असा मी डॉक्टर आहे आणि तरीही ना मला फ्री करायचं. कसं फ्री करायचं बरं? माझ्या डोक्यात कसं, प्लास्टिक सर्जरी म्हणलं की श्रीमंताची ब्रँड. मला ती गरीबाकडे घेऊन जायची होती. माझ्याकडे रस्त्यात अधिकारी पण आला पाहिजे, त्यांनी सर्जरी करून घेतली पाहिजे. का नाही घ्यायला पाहिजे त्यांनी सर्जरी? का बरं? त्याकडे फक्त पैसे नाहीत म्हणूनच ना, दुसरं काय कारण नाही ना. मग सर्जरी तर तोच आहे. ज्या माणसाने मला 1 लाख रुपये दिले त्याला सर्जरी मिस करणार आहे, ज्यांनी काहीच दिलं नाही त्याला पण मिस करणार आहे. मग त्यांनी का नाही करायची? अशा डोक्यामध्ये भूत होतं माझ्या आणि मी लातूरमध्ये आलेलो होतो. तुम्हाला सांगतो मित्र, पैसे तर नाही त्यांनी सर्जरी करायची. मग मी स्माइल ट्रेनला पत्र लिहिले, 1, 2, 3, 4, 100 पत्र लिहिले अमेरिकेला. 100 ईमेल पाठवले. ते परेशान झाले. हे पण माणूस आहे, त्यांचे मला फोन यायला लागले. व्हेर इज लातूर, विच एअरलाईन ऑपरेट्स देअर? कुठलं विमान येतं माहिती तिथं लातूरमध्ये? अरे आमच्या लातूरमध्ये ट्रेन नव्हती. 2000 कुठं आहे? 2008ला ट्रेन आली. त्यांना मी सांगितलं, मग लातूरची आयडेंटिटी सांगा म्हणे. मी म्हणलं लातूरची आयडेंटिटी भूकंप. आणि स्वतः हा येस 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 येस. 1990 तिचा बघून सगळं आठवला. तेव्हा मी इंटर्न होतो. मी तेव्हा इंटर्नशिप करत होतो. त्या भूकंपात मी पण त्या सगळीकडे तुमच्या किल्लारीमध्ये आम्ही राहिलो काही दिवस. तर ते त्याला सगळ्यांना कळलं. अच्छा, आणि मग पुढचा प्रश्न, आणि तर व्हॉट आर यू डुईंग देअर? क्वालिफाईड क्लासेस फ्रॉम मुंबई, व्हॉट आर यू डुईंग देअर? तुम्ही तिथे काय करता? मला असले प्रश्न मला विचारू नका. मला ते पाहिजे, मला ते मदत मिळाली. मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही ते काम सुरू केलं. 3 डिसेंबर 2004ला मी हे पहिली सर्जरी फ्री केली त्याच्या अंडर. आणि या 3 डिसेंबर 2024ला मला 20 वर्ष पूर्ण झाली याच दररोज काम करण्यामध्ये. आणि मी तुम्हाला सांगत होतो की 2007 मध्ये मी तिथे गेलो ना, 2008 मध्ये गेलो. ती कॉन्फरन्स होती अमेरिकेमध्ये. 8 मध्ये गेल्यानंतर कॉन्फरन्समध्ये असे डॉक्टर बोलत होते. डॉक्टर, एक डॉक्टर ब्रायन समरलँड नावाचा माणूस होता, भारतीय नाही का, ब्रायन समरलँड. ते भाषण देत होता. खूप मोठा माणूस. त्या विषयात त्याने स्वतःला पूर्ण डेडिकेट, स्वतःला वाहून घेतलं. फक्त ओठ फाटलेला आणि टाळू फाटलेला एवढ्या सगळं वाहून घेतलेला माणूस. आणि त्याचं लेक्चर सुरू होतं. आम्ही सगळे समोर बसलो होतो. एक उठला डॉक्टर, क्लासेस उठले आणि ते म्हणाले की डॉक्टर ब्रायन समरलँड,
तुमच्याकडे जर 12 वर्ष वयाचा पेशंट आला, त्याचा वट पण फाटला आणि टाळू पण फाटली आहे, तर तुम्ही आधी कुठली सर्जरी कराल? एवढा चिल्लर प्रश्न एवढ्या मोठ्या माणसाला का विचारला मला कळच ना. त्याचं कारण आहे, मी 12 वर्ष दररोज ऑपरेशन करत होतो. अरे जाता जाता मी 70 वर्षाच्या पेशंटचं सर्जरी करून गेलो होतो. म्हणून मी 12 वर्षाचा प्रश्न का विचारला असेल या माणसाने? पण ते नियम असतो ना, उठून आपण ह्याने उत्तर द्यायचं असतं, यांनी म्हणलं द्यायचं नसतं. म्हणून आपण शांत बसलो. तेवढं ब्रांच समोर म्हणले आय डोंट नो. अरे मला माहित नाही, मी सांगतो आय डोंट नो काय. अरे आय डोंट नो काय, तरी बोलायचं नसतं. मला तोंडात आलं, मी आणखी शांत बसलो. त्याच्यापुढे ब्रांच समोर काय म्हणाले माहिती आहे का? मला माहित नाहीये, कारण आमच्या देशामध्ये गर्भाशयात असतानाच कळतं सोनोग्राफीमध्ये की ह्या लेकराचा ओठ फाटला का टाळू फाटली आहे. आम्ही तेव्हा आई वडिलांची काउन्सिलिंग करतो. 3 महिने असताना आम्ही त्याच्या ओठाचं ऑपरेशन करतो आणि 10 महिने ते 12 महिन्याच्या आत आम्ही टाळूचं ऑपरेशन करतो. त्याच्यामुळे आमच्या देशामध्ये 12 महिन्यापेक्षा मोठा पेशंटच नाहीये. त्यामुळे मला 12 वर्षाचं माहीतच नाहीये. मित्र हो, तुम्हाला काय सांगू नये, मला एवढं वाईट वाटलं ना. तुम्ही असं ऐकलं का नाही, 180 डिग्री डोकं फिरणं? त्या दिवशी माझं 360 डिग्री डोकं फिरलं. आपण कुठे राहतोय, कुठल्या देशात राहतोय, आपला काय फायदा आहे, एवढं मोठं क्वालिफिकेशन आपल्याकडे आहे, काय करायला पाहिजे. मला असे 1,00,000 प्रश्न माझ्याकडे पडले, 1,00,000 प्रश्न माझ्याकडे पडले. माहिती मला इतकं वाईट वाटायला लागलं ना की 70 वर्ष एका लेडीचं ऑपरेशन करून घेतलं नाही, कारण त्याच्याकडे पैसे नव्हते आणि मी आत्ता करून आलो. आणि ह्या माणसाकडे 12 महिन्याच निघलो नाहीये. म्हणजे इतकं वाईट वाटलं मला. आणि मग मी तिथून न्यूयॉर्क वरून उतरलो, न्यूयॉर्क एअरपोर्टवरती गेलो. त्याला सोडून न्यूयॉर्क एअरपोर्टला गेलो. नेमकं संध्याकाळचा फ्लाईट होता. आपण एअरपोर्टला लवकर सोडलो. 9 तास एअरपोर्टला होते. काय करायचं, तर मी कुठेतरी बसलो नाही, लिहित असतो, मला आवडतं लिहायला. तर मी तिथे बसलो होतो. 9 आवर्स माझ्याकडे होते. मी पत्र द्यायला सोडले. पत्र अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळे कलेक्टर, सगळे सीओ, सगळे सिव्हिल सर्जन, सगळे डीएचओ, सगळे डीन, सगळे पीएचसीचे मेडिकल ऑफिसर, मेडिकल सायन्सची जेवढ्या मेडिकलची लोक संबंधित आहेत त्या सगळ्यांना पत्र इथे बसून लिहिले, टक मेल केले. आणि मी तिथून फोन केला माझ्या मॅनेजरला. मी मेल पाठवला. सगळे प्रिंट काढायचे, उद्या पोस्ट करायचे. असं राग बोलत होतो. माझा मॅनेजर तिकडून मला म्हणतो, सर तुम्ही अमेरिकेतून राग का बरं लागले, काय झालं तुम्हाला? तुला काय झालं तिथं सांगतो. इथं आता मला काय विचारू नकोस. ते पत्र पाठवले सगळे. ते सगळे पत्र पाठवले आणि तेव्हा खूप योग चांगला झाला की तेव्हा सचिंद्र प्रताप सिंह तिथं सीओ आले होते. गेडाम साहेब तिथं सीओ आले. दोघे माझे खूप चांगले मित्र झाले. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पेशंट शोधायला सांगितले. त्यांना मी हा कन्सेप्ट सांगितला आणि महाराष्ट्रावर 2 सीओ संधी अधिकाऱ्यांनी मला प्रचंड मदत केली. आणि कुठून हे पेशंट, सोलापूरचे सगळ्यात जास्त पेशंट माझ्याकडे आहेत. लातूरपेक्षा सोलापूर सगळ्यात जास्त पेशंट माझ्याकडे आहेत. ओके, मी सोलापूरचे सगळ्यात जास्त हायएस्ट नंबर ऑफ पेशंट सोलापूरचे. आज सकाळी पण 3 सोलापूरचे ऑपरेशन करून आलो मी. म्हणजे इथे खूप सारे पेशंट माझ्याकडे येतात. आणि कसा तुम्हाला सांगतो की सोलापूर जिल्ह्यात एक पण गाव नाही ज्या गावात माझा एक तरी पेशंट नाही. एक पण गाव नाही. ओके, असे एवढे सगळ्याच काही पेशंट असतात. आणि हे काम सुरू झालं. कुठून ते पेशंट नंदुरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, सगळं नाव सांगितलं पेशंट गाडी भरून यायचे. आमचं काम सुरू झालं. पेशंट आले की आम्ही काम करायचो, मस्त करायचो. पण भांडराची झाली तर असिस्टंट चांगला लागतो. माझा असिस्टंट म्हणायचा, सर पगार वाढवून द्या. मी 40 मिनिट काम करतो, मी गरीबाचा मुलगा आहे, बँकेचे हप्ते फिटले जातात, कसं तुला पगार वाढवून द्यायचा? बरं, इमानदारीची प्रॅक्टिस, खोटी प्रॅक्टिस करायची नाही. पेशंटकडे जास्त पैसे पाप लागतं, हे कधीच करायचं नाही. कधीच बरेपणी करणार नाही. हे तत्व आहेत आपले. आपल्याकडे पैसे पण जास्त नाही, कसं करायचं? हे सगळं चाललेलं असताना मग सोडून गेला आमचा माझा असिस्टंट. मग माझी बायको, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, खूप नशिबान आहे. देवाने खूप सुंदर बायको दिली मला. सगळ्या गोष्टी ओके. टू गुड. तुम्ही म्हणाले ना, तू डेंटिस्ट आहे, दादाच डॉक्टर आहे. तुम्हाला सांगते म्हणाली, मला एकच लेकर आहे, एक मुलगा आहे. त्याला डे बोर्डिंग स्कूलमध्ये गेला, प्रसाद नाव द्यायचा. तो गेला आणि म्हणली, प्रसाद दिवसभर शाळेत असतो, तुम्हाला मी असिस्ट करतो. आणि बायकोला असिस्टंट करणं सोपं काम नाही मित्र. तुम्हाला खरं सांगतो, कोणी सांगतो हे सोपं नाही हो. बायकोला बॉस करणं एकदम सोपं काम आहे. असिस्टंट करणं बापरे बाप. हाताला सांगतो सोपं काम नाही. हा, आणि माझी बायको असिस्टंट म्हणाली, नुसती म्हणाली नाही, तिने प्रूव्ह केलं. तिने शांतीने असिस्ट करा सर्जरी सुरू केला. दररोज सकाळी ती मला असिस्ट करायची. आम्ही 3 लोकांची टीम तयार केली. माझी बायको, माझे असिस्टंट, मी सर्जन आणि भूलतज्ञ डॉक्टर राजेश शहा, माझा भूलतज्ञ. आम्ही तिघांनीच काम सुरू केलं. कुठे मोठ्या टीम असतात, 20-20 लोकांची टीम, आमची 3 लोकांची टीम. पण ही टीम अशी होती, एकमेकाला सोडणार नाही आणि पगारवाढ म्हणणार नाही. विशेष नाही, कुणाला पगारवाढ नाही. आम्ही काम सुरू केलं मित्र. आणि मग 2008 ते 2018 नॉनस्टॉप कन्सिस्टंट काम. 2008 पर्यंत आम्ही कुठले पण पेशंट करायचो, कसलेही करायचो. पण 8 ते 18 हे 10 वर्षानं आम्ही एकदम स्ट्रीमलाईन काम केलं. आणि 2018 मध्ये कोकणी बसलो होतो बघा. 18 मध्ये म्हणजे हे 10 वर्ष आणि पहिले 8 वर्ष म्हणजे 18 वर्षे मी नॉनस्टॉप या विषयात काम केल्यानंतर 2018 मध्ये मी बसलो होतो. आणि एक पेशंट आली माझ्याकडे.
तिच्या हातामध्ये सोनोग्राफी रिपोर्ट होता, सोनोग्राफी रिपोर्ट होता. ओके, आणि ती सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन आली होती. सर म्हणली, सर ही सोनोग्राफी रिपोर्ट आहे माझ्याकडे. म्हणलं मग सर त्या सोनोग्राफीत असं सांगतात म्हणे की माझ्या बाळाचा ओठ आणि टाळू फटले. हा हा एवढ्यासाठी माहिती आहे की मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, एवढा आनंद झाला की आता माझ्या दररोज ओपीडीमध्ये 2 तरी पेशंट सोनोग्राफी घेऊन येतात. दररोज 2 तरी पेशंट सोनोग्राफी घेऊन येतात की माझ्या पोटात बाळ आहे, त्याचा असा ओठ पडला, टाळ पडला, काय करायचं. मी त्यांची काउन्सिलिंग करतो, कसं फिट करायचं मी त्यांना सांगतो. 3 महिने झाले की त्यांचं ओठ ऑपरेशन करून देतो ओठाचं, आणि 1 वर्षात मी टाळूचं ऑपरेशन करून देतो. आणि जे अमेरिकेत घडतं, लंडनमध्ये घडतं, ते भारत देशात पण घडू शकतं. 2022 मध्ये मी ब्राझीलला गेलो होतो. तिथं डॉक्टर समरलँड आले होते. त्यांना जाऊन भेटलो, गळा पडलो आणि समरलँड सर, आमच्या देशामध्ये सुद्धा 12 महिन्याच्या आता सगळं होतं हो, आमच्याकडे पण मोठे लेकर नाहीये, असं अभिमानाने सांगितलं. अभिमानाने ताट मानेने सांगितलं. हे कधी शक्य होतं? कन्सिस्टन्सी, एखाद्या विषयातलं सातत्य. फार जास्त काम केलं नाही. दररोज 2 किंवा 3 सर्जरी, मी दररोज 12 सर्जरी करतो. त्याच्यात 2 किंवा 3च मोफत करतोय. खूप मोठं काम नाही करायचं, पण थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, हे त्रिकालबाजी सत्य आहे. थोडं थोडं करायचं, पण दररोज करायचं, सातत्यानं करायचं. माणसं मोठे होतात, रेकॉर्ड तयार होतं आणि आपण जग जिंकतो. हे त्या कन्सिस्टन्सीनं साध्य झालं. पहिला शब्द सांगितला रेस्पॉन्सिबिलिटी, दुसरा सांगितला एलिजिबिलिटी, तिसरा सांगितला कन्सिस्टन्सी. ही खूप साथ देणारी गोष्ट आहे. आणि चौथा शब्द हो आहे ना, ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. कधी पण ऑब्झर्व करताना चांगले माणसं ऑब्झर्व करायचे, कधी पण ऑब्झर्व करताना चांगले माणसं सोबत ठेवायचे. ज्याविषयी मी बोलत होतो ते सतीश कादर नावाचे प्राणी आहेत, जे की भारतीय आहेत, पण ते अमेरिकेत राहतात आणि ते स्मार्ट ट्रेनवरती डायरेक्टर आहेत. आता नाहीत सर, पण ते जेव्हा माझ्याकडे लातूरला आले होते, सोलापूरला आले, त्यांनी ते न्यूयॉर्कवरनं दिल्लीला आले, दिल्लीवरनं बाय ट्रेन मुंबईत आले, मुंबईवरनं ट्रेननी इथं आले, तिथून कारने तिथं आले होते लातूरला माझ्याकडे. त्यांनी सगळं बघून त्यांनी मला ते स्मार्ट ट्रेन सेंटरची मान्यता दिली होती. तर हा माणूस भेटला ना, असे भेटतात ते गळ्या पडतात. मी तिथं पाया पडत असतो, मला पाया पडायला प्रचंड आवडतं. जेव्हा मी मानतो ना, त्यांच्या मी पाया पडतो, म्हणजे मला असं मस्त तिथे पाया ठेवत असतो. मी पाया पडत उचलून घेतात, विठ्ठल कीप डुईंग गुड वर्क, मोजून एक वाक्य ते बोलतो. तुम्हाला सांगू का, म्हणजे आजही मी फक्त त्यांचं नाव घेऊन ते शब्द उच्चारतो, ते माझ्या अंगावर रोमांच वाढावे. शक्ती आहे त्याच्यामध्ये, अशी शक्ती आहे त्या वाक्यामध्ये, कीप डुईंग गुड वर्क. हा माणूस मी ऑब्झर्व करतो, काय याचं काय नाही, कीप डुईंग गुड वर्क, फक्त चांगलं काम करत जा. पण हे कीप डुईंग गुड वर्क वर्षात एकदा भेटली तर एक शब्द, ही वर्षाची माझी शक्ती असायची. चांगले माणसं ऑब्झर्व करायचे, चांगल्या माणसासोबत राहायचं. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, असे अनुभव येतात, कधी चांगले कधी वाईट. आपण कॅल्क्युलेशन करताना काय करतो की वाईट अनुभवाचा खूप डुम 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 वाजवत राहतो. वाईट अनुभव खूप जोरात वाजवतो, मोठे दोन ताशा घेऊन वाजवतो. उलट ना, वाईट अनुभव वाजवायचाच नाही. वाईट अनुभव खाली घालायचा आणि चांगला अनुभव वर घ्यायचा. खाली घालायचा म्हणजे लिटरली पाया खाली घालायचा वाईट अनुभव. हे करता आलं पाहिजे. हे करणारी माणसं मोठी होतात. काय होतं माहिती आहे का, वाईट अनुभव तुम्ही पुन्हा पुन्हा घोळता तुमच्या मनामध्ये, तो तुमचा डोका खाऊन जातो, तुमचा मेंदू खाऊन टाकतं, मेंदू आपण जातं, तुमची शक्ती कमी करून जातं. पण त्याला तुम्ही पाया खाली घालता, ती कुणाची शक्ती वाया घालत नाही आणि मग आपली शक्ती निकामी राहते. तुम्ही मोठा उत्कर्ष करू शकता. त्यामुळे कधी पण पॉझिटिव्ह अनुभव आहे ना, त्याला मोजत राहायचं. मी तुम्हाला सांगत होतो, लहान लहान गोष्ट असं खूप मोठी गोष्ट करायची गरज पडत नाही. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मी पुढच्या विषयाकडे पळतो. मी 11वीला होतो, 11वीला, आणि हरिश्चंद्र सूर्यवंशी नावाचे गृहस्थ 66 वर्ष वय होते, माझ्याकडे आले. 11वीला आम्ही गरीबाचे लेकरं, पत्र्याच्या रूममध्ये हाताने स्वयंपाक करून खाणारे. आम्ही 11वीला हाताने स्वयंपाक करून खायचो. मला स्वयंपाक येत नव्हता, माझ्या मित्राला स्वयंपाक यायचा, तर मला भांडी घासता यायची, कपडे धुवायची, तर मी कपडे धुणे, भांडी घासणे हे काम मी करायचो आणि माझा मित्र स्वयंपाक करायचा. आणि मग आमचं ठरलेलं असायचं, खाऊन झालं की मी भांडी घासायची, सगळं स्वच्छ करून ठेवायचं, रूम बसायची, कपडे दोघांचे पण धुवायचे, हे सगळं मी करायचो. आम्ही पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होतो, 8 रुपये भाडं देत होतो. आम्हाला 8 रुपये म्हणून भाडं परवडत नव्हतं. आम्ही अत्यंत गरीबाचे लेकर आहे. तुम्हाला सांगतो, मी कुठे गुरुजी आले आणि बसले, आणि एवढी मोठी दाढी, पांढरी शुभ्र, 66 वर्ष माणसाचं, आणि ते सांगायला लागले, बसून आम्हाला समोर. त्यांच्या हातात लिस्ट होती, शाहूकारीच्या प्रिन्सिपलने दिलेली. काय लिस्ट होती, जेवढ्या मेरिट मुलं आहेत त्या मेरिटला तुम्ही भेटा. ते भेटले, सांगायला लागले, इमानदारी प्रमाणेपणा कष्ट. विठ्ठल, आता इमानदारी प्रमाणेपणा कष्ट आठवलं काय, आमचं चाललंय बाबा, आम्हाला स्वतः करू काय, खाऊ काय, पाहिजे, दुसरं काहीच नाही. पण बाबा वाजता आम्ही ते गुरुजी आली पळून जायचं, पण गुरुजी अधिकपाड माणूस होता, पकडायचं, बसायचं, सांगायचे. पुन्हा घरी पत्र पाठवायचे, 5-5 पत्र. अरे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सुरू झालं. माझा मेडिकल नंबर अंबेजोगाईला, अंबेजोगाईत गेलो. मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर दादरा यांच्या घरी राहत होतो अंबेजोगाईमध्ये मी.
मुद्दा मी समजण्याला लागलो, पण दादा ट्रान्सफर करून घेतली अभ्यासोगाला आणि मग तिथे बसलो. 2 वर्ष गुरुजी आले नव्हते. मी तुमच्या घरी गेलो होतो, गुरुजी दादांसोबत बसले होते. मी मोठ्या भावाच्या पाया पडतो. मला माहित ना, पण ते बघा माझे माया नाही, माझे पहिल्या आवडील आणि दादा बहिणी दुसऱ्या आवडील. दादा बहिणी म्हणजे माझ्या भवानी बहिणी, त्यांना मी दादा बहिणी म्हणतो. असं नातं आहे. त्यांच्याच घरी वाढलोय, त्यांनी शिकवलंय, त्यांनीच घडवलंय. त्यामुळे त्यांच्याविषयी मला प्रचंड रिस्पेक्ट आहे. जेव्हा मायांना म्हणजे माझे आई वडील, दादा बहिणी, हे भाऊ आणि वहिनी, हे चौघं बसले असतील ना, सगळ्यात पहिलं वहिनीच्या पाया पडतो मी. माईच्या नंतर मग अण्णांच्या नंतर दादांच्या. माहित नाही, पण मला त्यांच्याविषयी प्रचंड रिस्पेक्ट आहे. आणि ते बसले होते आणि मी घरी गेलो. मग पटकून जाऊन मी दादांच्या पाया पडलो, त्यांच्या पाया पडलो, निघालो पळून. ते गुरुजी कुठं चाललास? म्हणलं अभ्यासाला चाललो. इकडे काय झालं? इमानदारी, प्रामाणिकपणा, कष्ट, दंड, बैठका, शरीर प्रवृत्ती. आता काय हो 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 म्हणलं आणि गेलो पळून. गुरुजी पुन्हा महिन्याला 2 महिने यायची फीस सांगायची. काय इतका राग यायचा माणसाचा. काय बरं हे वाईट काही सांगत नाही ना, मला तरी काय म्हणजे असं नाही का आपल्याला किती वाईट सांगतात. MBA झालो, MS ला संभाजीनगरला गेलो, तेव्हा लग्न झालं. गुरुजी आले, माझ्या बायकोला मांडीवर बसवलं. दिवशी घरी गेलो होतो, मांडीवर बसवलं. तिला इमानदारी, प्रमाणपणा, कष्ट, दंड, माझ्या बायकोला सांगायला लागले. गुरुजी म्हणून राहू द्या, मला बसायला घेता. गुरुजी काय सोडायला, मी MBBS झालो, MS झालो, MCS क्लासेस आहेत, MCH. बघा आपण कसं ऐकतो MBBS, MS किंवा MD असं DM असं ऐकतो. माझ्याकडे MCH मास्टर ऑफ चिरोलॉजी ही डिग्री आहे. ही घेण्यासाठी 12 नंतर 15 वर्ष लागतात. 15 वर्ष लागतात ही डिग्री घ्यायला. ओके, ही डिग्री माझ्याकडे आहे. आणि ही घेण्यासाठी जेजासून मुंबईला गेलो आणि तिथं मला मुलगा झाला, प्रसाद, जो आत्ता माझा मुलगा मी बोललो होतो. तो 11 महिन्याचा होता आणि मी घरी गेलो एक दिवशी असाच. तर गुरुजी त्या प्रसादला 11 महिन्याच्या लेकरला बसवले खाली मांडी घालून. इमानदारी, प्रामाणिकपणा, कष्ट, दंड, अरे मला ठिकाणचे गुरुजी काय काय चालायचं सगळं? नाही नाही, तुला उशीर झाला विठ्ठल, तुला उशीर झाला म्हणे, आता पण शिकवायचं. म्हणलं व्हेरी गुड व्हेरी गुड. हे गुरुजी मी मला ऑब्झर्वेशन सांगत होतो. मग मी प्रॅक्टिस करण्याला लातूरमध्ये आलो. 2च कारण होते. एक तर मला श्रीमंताची क्लासेस होती, गरीबातल्या गरीबावर घेऊन जायची होती. आणि दुसरा ना, मला मायबाप प्रचंड कार्य, सगळ्यांना असावं पण मला खूप जास्त कार्य. म्हणजे माझ्या माईच्या मांडीवर झोप नाही आणि बापाचे चिमटे काढणे ही माझ्या आवडीची गोष्ट. म्हणजे काय सांगतो मला, म्हणजे मी वडा आहे त्यासाठी, वडाचं लिटरली वडा. आणि माझी बायको त्याची सख्खी मैत्रीण आहे. म्हणजे माझी बायको आणि माझे मायबाप, म्हणजे माझ्या मायनं बापाने जेवढं माझ्यावर प्रेम केलं तेवढं जास्त माझ्या बायकोवर प्रेम केलंय असं ह्या जगात पुढं होऊ शकत नाही. आणि याचा मला खूप असं मन घेऊन येतो, मन भरून. माझी बायको म्हणली, मायांना इकडे येत नाहीत ना मुंबईला, आपण जाऊ. म्हणून माय बापाकडे राहायचं आणि श्रीमंताचे प्रसिद्ध गरीबाकडे द्यायचे. लातूरमध्ये आलो. ते माझं मोठं होत आणि मी खूप खुश आहे आज की मी हे सगळं पूर्ण करू शकलो. माय बापावर राहिलो आणि गरीबातला गरीब माझ्याकडे रस्त्यातला भिकारी बनवून सर्जरी करू शकतो आणि त्याला काहीच अडचण येत नाही. मी माझं जे मोठं होतं साध्य करू शकलो. मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो ना की हे गुरुजी पुन्हा यायला सुरू केले, प्रॅक्टिस सुरू केलं असं नाही. मला हो गुरुजी, पैसे मिळाल्यास डोकं फिरतं, पैसे मिळाल्यास डोकं फिरतं. इमानदारी, प्रामाणिकपणा, कष्ट, दंड, बैठका. आता काय हो हो हो. पण ते 2-3 वर्ष गुरुजी यायला सुरू झाले. म्हणजे 2000 प्रॅक्टिस 2004 मध्ये मी गुरुजीच्या प्रेमात पडलो. मी प्रेमात पडलो, प्रचंड प्रेमात पडलो गुरुजीच्या प्रेमात. म्हणलं काहीतरी वेगळं आहे भाषा माणसाचं. मग गुरुजीला मी घरी जेवायला घेऊन जायला लागलो. 2006 मध्ये गुरुजींना एक दिवशी असं ते नेहमीच घेऊन जायचो, महिन्याला 2 महिन्याला. एक दिवशी घरी गेलो आणि माझ्या मनात कुतूहल झालं. मला गुरुजी भेटले होते मला 86 ला, 2006, 20 वर्ष त्या गुरुजींनी पाठपुरावा सोडला नाही. त्यांना एकदाही मी जवळ घेतलं नव्हतं, मी झीड करायचो. 20 वर्ष हा माणूस आला. तर 2004 ते 7 2 वर्ष, 18 वर्षे त्यांनी सातत्य आल्यानंतर 2 वर्षानंतर मी तिच्या प्रेमात होतो, प्रचंड प्रेमात होतो. मग दिवशी घरी गेलो, जेवण झालं. गुरुजी सांगायचे कल्पना ही माझ्या बायकोचं नाव आहे, ते डाळ, साधी डाळ वगैरे वगैरे वगैरे. आणि तेव्हा गुरुजी 86 वर्ष झाले होते, 86 त्यांचं वय झालं होतं. आणि मग 86 असलेला हा माणूस जेवण जेवण करत होतो. आणि जेवण झाल्यानंतर गुरुचा हात मी पकडला घट्ट आणि गुरुजीला विचारलं, गुरुजी तुम्ही गेली 20 वर्ष माझ्या पाठीमागे का लागले? तुम्ही माझ्याकडे तुम्ही काय का तुमचा माझ्याकडनं काय स्वार्थ आहे सांगा मला. गुरुजी हसले थोडेसे. मला नाही 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 हसतात नाही, काय सांगा, आता सोडणार नाही तुम्हाला. मग आता माझं प्रेम होतं, प्रचंड वेळेला सगळं प्रेम करायचो मी. गुरुजी पुन्हा एकदा हसले. म्हणून नाही तुम्ही सांगा पटकन. बघ विठ्ठल म्हणे, माझा हा तुझ्याकडनं हा स्वार्थ आहे. मी तुझ्याकडे एवढ्यासाठी येतोय, तुझ्याकडे एवढ्यासाठी येतो की तू एक भारत देशाचा चांगला नागरिक व्हावास, हा माझा स्वार्थ आहे. बाकी मला तुझ्याकडनं काहीच नाही. तू चांगला मुलगा आहेस आणि चांगल्या गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. चांगल्या गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. ते बिंबवण्याला वेळ लागतो. तू चांगला मुलगा आहेस, उगीच तुला कुठली तरी वाईट गोष्ट जवळ येऊन येते किंवा लागू नये या कारणाने, आणि तू भारत देशाचा एक चांगला नागरिक व्हावास या कारणाने तुझ्याकडे आलोय. बाकी मला तुझ्याकडनं काहीच नाही पाहिजे. आता मला सांगा, हा ब्रह्मचारी माणूस, मी विचार केला 20 वर्ष फक्त विठ्ठल लहाने चांगला माणूस व्हावा म्हणून कोणी प्रयत्न करत असेल तर विठ्ठल लहाने सुद्धा कोणासाठी तरी प्रयत्न करायला पाहिजे की नाही काय? आणि हे याला म्हणतात ऑब्झर्वेशन.
ह्या ऑब्झर्वेशनवर गेली गेली 16 वर्ष हे जी भाषण करतोय ना, गुरुजींमुळे करतो. मला गुरुजींनी सांगितलं, मी सांगितलं म्हणजे डायरेक्ट नाही, त्यांची भाषा बॉडी लँग्वेज बोलत होती, विठ्ठल नाही हे तुझं पण दायित्व आहे ना की पुढच्या पिढीला पण दिलं पाहिजे, आणि मी पुढच्या पिढीला देतोय. ओके, मग मी म्हणतो ना की आपण जर देशासाठी काही करायचं ना, देशासाठी योगदान द्यायचंय ना, तर अशा माणसाला ऑब्झर्व करायचं, त्यांना आदर्श मानायचं, त्यांना आढावा मानायचं, त्यांना घट्ट पकडायचं, मस्त आलिंगन घालायचं. शक्य आहे ते यार, खूप मस्त शक्य आहे. आणि ऑब्झर्वेशन झालं. कधी कधी मी म्हणत होतो की चांगले अनुभव, वाईट अनुभव, माझ्याकडे 9 मिनिटं राहिले, 9 मिनिटं बोलणार. मी तुम्हाला सांगत होतो की कधी वाईट अनुभव, कधी चांगले अनुभव असे असतात. मी तुम्हाला बोललो ना की ओट फाटलेला टाळा फाटलेला पेशंट मी फ्री करतो. आमच्याकडे असा नियम आहे की ओट फाटलेला पेशंट आहे ना, तर मी आज ऑपरेशन करतो, उद्या सुट्टी करतो. टाळू फाटली ना, आम्ही आज ऑपरेशन करतो, 2 दिवसांनी सुट्टी करतो. असा आमचा प्रोटोकॉल आहे त्या सर्जरीचा. एक दिवशी मी राऊंड घेत होतो आणि परवा म्हणजे काल सुट्टी झालेला पेशंट, परवा ऑपरेशन केलं होतं ओटाचं, काल सुट्टी झाली होती असा पेशंट आजच्या राऊंडला मला दिसला. राऊंड घेताना त्या दिवशी मला दिसला. मग ते छोटी मुलगी होती 8 महिन्याची, कडेवर एक लेडीची वर टाकली होती. मग मी राऊंड घेताना मी 10-12 लोकांना सोबत घेऊन राऊंड घेतो, कारण मी राऊंडमध्ये खूप इन्स्ट्रक्शन देतो आणि ते सगळे इन्स्ट्रक्शन सगळ्याकडे गेले पाहिजे म्हणजे मुद्दाम सगळ्यांना घेऊन राऊंड घेत असतो. आणि प्रचंड काम करतो, आम्ही सेकंद बघत राहतो आणि पेशंटला कुठंच अडचण नाही झाली म्हणजे बघत राहतो मी. आणि मग मी राऊंड घेत होतो, तेवढ्यामध्ये ती लेडी मला दिसली. मी माझ्या असिस्टंटला विचारलं, दुशांत तिला काल सुट्टी झाली आहे ना, या लेकराला 100% फ्री सर्जरी केलेली, मेडिसिन पण आम्ही फ्री दिलेलं. हो, मग का नाही घरी गेली? माहित नाही सर. म्हणजे एकदा सुट्टी झाल्यानंतर आमच्या लोकांना माहित असं काही कारणच नाही. मग माहित नाही म्हणलं तर मला खूप कुतूहल झालं, म्हणलं फ्री सर्जरी केला म्हणजे घरी का नाही गेला? ते जवळ गेलो, एकदम त्या जवळ गेलो आणि मला प्रश्न होता की मावशी तुम्हाला सुट्टी झाली काल? हो झाली सर. मग काल का घरी का नाही गेले? सर हो काल सुट्टी झाली, पण आम्हाला ना गावाकडे जरा तिकटाला पैसे नव्हते, तिचे वडील आरतीवर गेलेत आणि ते पैसे मिळाले म्हणून आम्ही थांबलो. मला ना मला आताही एवढ्यासाठी करून आलं की पद्मश्री डॉक्टर दादाराव लांडे आणि मी, आम्ही दोघंही बंधू पूर्ण शिक्षण होईपर्यंत वर्षात एकदाच गावाकडे जायचो. कारण आमच्या शिक्षणाच्या गावापासून आमच्या घरी जाण्यासाठी 8.5 रुपये तिकीट होतं आणि तेवढे पैसे आम्हाला मिळत नव्हते, कारण आमचे वडील 20 रुपये लोकांचं कर्ज करून आम्हाला देत होते. म्हणून मी एकदम त्या विचारात असा इतका बुडालो. मी त्या लेडीकडे बघत होतो, ती माझ्याकडे बघत होती, मी त्याकडे बघत होतो. मला कळलं ना मी पुढे काय बोलायला पाहिजे. थोड्यामध्ये आमचा असिस्टंट सर पुढचा राऊंड राहिलाय. मी आपलं सगळं त्या विचारात बाहेर काढलो, त्यातले 500 रुपये काढले, हातात दिले, औषध जा मला पुढचा राऊंड घेतला आणि राऊंड ओपडीत बसलो. बघा राऊंड ओपडीत बसलो. मी ओपडी कशी काढतो माहिती आहे का? मी एक पेशंट घेत नाही, एकदाच 15 पेशंट घेतो आणि त्याच्यावरतीच नाक म्हणजे इव्हन एनी मुवमेंट माझ्या रूममध्ये 40 लोक ओपडीत असतात. राऊंड माझ्या ओपडीच्या रूममध्ये. बाहेर किती असतात, आपल्याकडे लॉट सिस्टीम आहे. खूप पर्सनल बोलायचं असेल तर मी अंडीचे मध्ये गेले पलीकडे घेऊन बोलतो, इकडे घेऊन बोलतो, पण एकदा थोडे लोक माझ्याकडे असतात. कारण मी म्हणाला की मी सेकंड बनवणारा प्राणी प्रचंड काम करतो, शिस्तीने काम करतो. एकदाच असा लॉट घेत होतो. पण मी आहे ना, मी एन्जॉय करतो, मी सर्जरी एन्जॉय करतो, मी पेशंटला बोलणं एन्जॉय करतो, मी राऊंड घेणं एन्जॉय करतो, मी घरात पण एन्जॉय करतो, मी तुम्हाला बोलणं पण एन्जॉय करतो. म्हणजे आय एन्जॉय माय लाईफ. काय ठरवली तर मग ते पेशंट येताना ना मी असा बघा माझ्याकडे लोक येताना कसं 1.5 महिन्याचे अपॉइंटमेंट घेऊन आलेले असतात, 2 महिन्याचे अपॉइंटमेंट घेऊन आलेले असतात, नंबर लावलेला असतात, पैसे भरून आलेले असतात. मग त्यांना उघडीत बसलेला डॉक्टर एकदम सिरियस आपल्याला सांगत नाही. ते त्यांना कुठे पण एंट्री करताना कुणाला हॅलो, कुणाला हाय, कुणाला चॉकलेट आणलं का, असं काही मला जाऊ मला आवडत होतं. तसं बघत होतो. तर ज्या लेडीला मी 500 रुपये देऊन आलो ती लेडी तिथं होती. म्हणून आता काय थांबले, आता काय झालं? मी पुन्हा एकदा बेल वाजवली, माझ्या सेक्रेटरीला मला वाढी ती मावशी काय थांबली माहित नाही पटलं. मग त्या सगळ्या लोकांना मी जे 30-40 लोक होते माझ्या वडील सगळ्यांना विनंती केली, तिला मध्ये येतात, त्या मावशीला मध्ये येतात, तिला सगळे नंबर लावले असतात ना, कुणाला मध्ये येतात नाही ती बघा एकदम मी बसलो होतो चेअरवरती, टेबलच्या समोर आलेली. आता माझ्या मनातला मोठा प्रश्न, मावशी आता काय अडचण आहे? आता काय अडचण आहे? तुम्ही का नाही गेले गावाकडे? सर म्हणजे आता काय अडचण नाही, पण आमच्या गावाकडे जाण्यासाठी मला आणि हिच्या वडिलांना दोघांना मिळून 80 वर 7 रुपये लागतात, बाकीचे तुमचे पैसे देण्यासाठी मी आले. 413 रुपये ही बिचारी सुट्टे घेऊन आली होती. घेतले का नाही घेतले खूप मॅटर करत नाही मित्र, पण तिची भावना मॅटर करते, तिचं पावित्र्य मॅटर करतं. आणि तुम्हाला शपथ सांगू का, ही शक्ती आहे माझी, ही शक्ती आहे, ही शक्ती आहे यार. म्हणजे बघा ना तिच्या, म्हणजे मला त्या लेडीचा चेहरा आज जसाच तसा दिसतोय, 2006 ची गोष्ट आहे, पण आज मला तो चेहरा जसाच दिसतो, जसाच तसा.
म्हणजे ना हे पावित्र्य, हे प्रामाणिकपणा, ही इमानदारी, ही स्ट्रेंथ आहे आपली, हे काम करण्याची शक्ती आहे आणि खूप जास्त काम करावं असं वाटायला लागतं. पण असे लोक मी पैसे घेणार विषयच नाही सोडून मित्र, पण असे लोकांचे अनुभव 1 2 3 नाही. माझ्या उकडीमध्ये माझ्या वडिलांच्या वयाचे मिनिमम दररोज 10 लोक पाया पडून जातात. मला मिनिमम 10 वेळा लोक रडवतात, दररोज रडवतात. मी आधीच भाऊ काय, मला खूप त्रास होत असतो आणि बापरे बाप, म्हणजे ते उघडी नसते तुम्हाला काय सांगावं. तुम्ही कधी आलात ना, तुम्ही वेळे होऊन जाते काय चाललं की काय नाही. ते माणसं पाया पडले काय, गळ्या पडले काय, ते रडतात काय, मला काय रडवतात. खूप वेगळाच कार्यक्रम असतो माझ्या उघडीमध्ये सगळीकडे, खूपच वेगळा कार्यक्रम असतो. आणि मी सांगतो तुम्हाला की म्हणून यांना ऑब्झर्व करा, कोणाला ऑब्झर्व करा, आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा असे लोक ऑब्झर्व करा, आपल्या आयुष्यामध्ये हर्षित गुरुसारखे लोक ऑब्झर्व करा, बरोबर आहे. आपल्या आयुष्यामध्ये आईवडिलांना ऑब्झर्व करा. तुम्हाला सांगतो ना, खूप चांगली गोष्ट होऊन जाते. आणि आता पुढचा विषय मी सांगत होतो, नेक्स्ट 4 मिनिट्स तुम्ही. पहिला विषय सांगितला, रेस्पॉन्सिबिलिटी घ्या. एलिजिबिलिटी सिद्ध करण्यासाठी खळ लोकांना माफ करा. ओके, कन्सिस्टन्सी कुठेही मेंटेन करा, छोटे छोटे कामं करा, तेच ते सातत्याने करा, इमानदारीने करा, तर यश मिळतं. आणि हे काम करताना कधीही कोट करा, असे चांगलं कोट करा. म्हणजे इतकं भारी वाटायला लागतं ह्या लोकांकडे बघून, त्यांच्याकडे अनुभवून, त्यांना असं वाटतं की बॉस ऐसा आपण बनना चाहिए, असं आपण पण असायला पाहिजे. असे लोक ऑब्झर्व करा. आणि आर 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 रिलेशनशिप, आर इज रिलेशनशिप. हे एक नातं मध्ये जपता आलं पाहिजे. आणि हे नातं कुणाशी जपता आलं पाहिजे? आपल्या आईवडिलाशी, आपल्या भावंडाशी, आपल्या कुटुंबाशी नातं जपता आलं पाहिजे. तुम्हाला मी सांगा की तोच माणूस भारत देशाला योगदान देऊ शकतो जो कुटुंबामध्ये सुखी असेल, कुटुंबाला योगदान देऊ शकतो. बरोबर, कुटुंबात योगदान देणं खूप अडचणीचा विषय नाही. तुम्हाला सांगतो, खूप सोपा विषय, खूप सोपा विषय. बघा, आमच्या घरामध्ये माझे वडील असेपर्यंत त्यांना विचारून भाजी व्हायची. मला एक लेकरू आहे, मी, माझी बायको, माझं माय बाप, आम्ही 5 जणांचं कुटुंब आहे. 24 इयर्स आम्ही सोबत होतो. मला सांगतो की अण्णांना विचारून भाजी, पण त्यांच्या जिभेला मस्त होती, आम्ही एन्जॉय केली. बसताना बापाला माझ्या चांदीचं ताटून वाटलं जायचं. माझ्या नावाचं उद्घाटन मायांनी केलं. माझा बर्थडे असो, माझ्या बायकोचा बर्थडे असो, माझ्या मुलाचा बर्थडे असो, ऑप्शन माझी माय करणार सगळ्यात पहिले. आमच्या घरात सत्यनारायण पूजा असो, ती माझी मायच करणार, बापच करणार. आमच्याकडे नवीन एखादी मशीन घेतली ऑपरेशन मधली, तरी ती पूजा बापच करणार. किती मोठी गोष्ट आहे. पण माझ्या मनात त्याच्याविषयीची भावना आहे. बस मला वाटतं की माझ्या मायेनं हात लावला, माय नाही तुला खूप दिसत. मी तुम्हाला सांगत होतो ना की मला अशी भावना आहे की तिने हात लावला की आपलं काम सक्सेस होणार. ती सोबत नसेल ना, तर मायला मी फोन करून सर्जरी सुरू करायचो. मला वाटतं की तिने म्हणाली ना, ती म्हणायची, माय झालं तुमचं दर्शन करा, ऑपरेशन तिला जोडलं होतं. नशी केली माझी माय, नशी केलं माझा बाप. आय डोंट नो यार, म्हणजे तुम्हाला काय समजून येतं सुख याच्यामध्ये ना. डॉक्टर विठ्ठल राणे माझ्याकडे 150 लोक काम करतात, मी 3 दवाखाने चालवतो. तुम्हाला काय समजून येतात, मी चिंता घेऊन होतो, मीच आहे का, एवढं मला देवाने दिलं. पण तुम्हाला सांगू का, हे प्रोफेशनल यश झालं. खरं यश किती आहे ना, घरात तुम्ही सुखी पाहिजे, घरात स्वर्ग बनवता पाहिजे. घरात घरात घर सुख आहे ना, सगळं सुख आहे यार. आणि याला काय लागत नाही, याला काय लागत नाही, याला फार मोठं गोष्ट लागत नाही. बघा, आमच्या अण्णा, आमची माय काय साधी धोती घालायची, फटलेली घालायची. माझी माय पण फटलेली उडी घालायची. गरीब होतो आम्ही, खूप नाही. आता आम्ही श्रीमंत झालो. काय झालं, त्यांनी जरा महागाई धोती घातली हो, आणि महागाचे कपडे घातलं माझ्या मायने. महागाचे कपडे घातल्यामुळे माणसं फरक पडत नसतो, भावनेत फरक पडला पाहिजे. भावनेचं नातं महत्वाचा विषय. ओके, असं आतून आंतरिक प्रेम असलं पाहिजे. घरामध्ये जाताना आपली माय वाट बघते, माझा बाप वाट बघतो, माझी बायको वाट बघते, माझा मुलगा वाट बघतो. ही जी भावना असते ना, सचिनला विचारत होते साहेबांना, त्यांनी मला 15 वेळा सांगितलं जेव्हा मी जेवत नाही, कारण मी गेल्याची माझी बायको जेवत नाही, मी नाही जेवणार कुठेच. मी 2822 भाषण केले, 2828 भाषण केले, 29 भाषण करतोय. एका पण ठिकाणी जेवलो नाही. मी बायकोसोबत जाऊन जेवलो, माईसोबत जाऊन जेवलो, रात्री 2 वाजता जाऊ पण तिच्यासोबत जाऊन जेवलो. पण माहीत नाही मग तकलीफ माझा खूप वेगळी आहे. खूप मोठ्या गोष्टी लागत नाही मित्र. घरामध्ये ना उगीच आपण बायको नवऱ्यामध्ये भांडणं करतात, का करतात माहित नाही मला. कधी या विषय कळलाच नाही, कधीच करू नये. नवऱ्याने बायकोने भांडणं करू नये. हो, मला म्हणते भांडण काय पण सांगतो, असं असतं का, असं घडू शकतं का, घडू शकतं. मला तुम्हाला सांगतो, आपण काय करतो ना, तुम्ही जिथं कुठं नोकरी करता,
जिथं कुठं तुम्ही काम करता खरं प्रामाणिकपणे सांगा, तिथं तुमचं सगळ्यावर पडतं का? नाही ना. तरी ऍडजस्ट करता की नाही करता? का बरं? कारण ते काम करायचं म्हणून. अरे घरात तर आयुष्यभर राहायचं, या तिथं ऍडजस्ट करायचं का नाही करायचं ऍडजस्ट तिथं? बघा तुम्हाला सांगतो मी, बायकोशी भांडणं करू, तुम्हाला कळलं का कळलं माहित नाही, पण नवऱ्या बायकोचं प्रेम एवढं जगातलं पवित्र प्रेम कुठलंच नाही. हे कळलं पाहिजे बस. कधी मजा आहे, काय मजा आहे. मला शपथ सांगतो, 30 वर्ष मला लग्नाला झाले, तुम्ही मला वाटतं माझं आजच लग्न झालं. सिरियसली अगदी छातीवर ठेवून सांगतो, खूप मस्त प्रेम आहे यार, काय काय अडचणच नाहीये. बघा घरात गेलो ना माईच्या किंवा माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर एक जरी लाईन कमी दिसली, मी लाईन मोजत असतो. मी सॉरी म्हणत असतो. माझी बायको तुम्ही सॉरी का म्हटली? मला माहित नाही म्हणजे का म्हटलं, पण काय फरक पडतो आपल्याला? तुझं बरोबर आहे, तुझ्यामुळे घडलं, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं, हे असं तुझ्यामुळेच घडतं, हे तूच घडतं. सगळ्या बायकांना काय वाटतं, नवऱ्याला काही अक्कलच नाही. हा एक मोठा विषय आहे. असंच असेल, माझ्या बायकोला म्हटलं अजून MBBS, MES, MCH एवढ्या डिग्री जगातल्या सगळ्या 2 डिग्री माझ्याकडे, असं कसं असेल की मला काय कळतच नाही असं आपलं. आता कसं जाऊ मग? हा विषय तुम्हाला सांगतो ना, हा विषय प्रेमाचा असतो. हा विषय प्रेमाचा, ते प्रेमाने घ्यायचा असतो. ओके, तुझं चुकलं मला चुकलं म्हणण्यापेक्षा बघा कोणीच मुद्दाम केलं नसतं, काय चुकलं आपण युटर्न घ्या, परत जा, भेटा. समजा आपली बायको नाराज आहे, ओके, आपली काहीतरी चूक झाली, घरी जा. बघा मी माझ्या माईला ना घरी गेल्यानंतर असं मस्त कवठाळतो, मला प्रचंड आवडतं. माझ्या माईला असं कवठाळणे मस्तपैकी आणि तिच्या मांडीवर झोपणे. शपथ सांगू मी इतकं मिस करतो नाही. मी जरी सोडू शकत नाही, मी सोडू शकत नाही. मला असं वाटतं की मी घरात गेल्यानंतर ना आजही असा बेडवर पडलो तरी मला असं वाटतं की माईचा पाय खाली आहे, की आज गेली माझ्या मनावर काय सांग. आणि जसं मी माईच्या गळ्याला पडतो ना, तसं माझ्या बायकोच्या पण गळ्याला पडतो मी. खूप प्रेम आहे, मला खूप भारी वाटायला पडायला बायकोच्या पण गळ्याला. तुम्हाला शपथ सांगू, त्याच्यावर प्रेम नाही यार. म्हणजे ते का कळलं नाही मला आश्चर्य वाटायला लागतं. व्हॉट इज रॉंग इन दॅट? संकटामध्ये अडचणीमध्ये ना जर कोणी उभा टाकलं तर कुटुंब उभा टाक. सगळं जग जर तुमच्या विरोधात गेलं ना, कुटुंब तुझ्या सोबत असतं. आणि त्या कुटुंबातला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोण आहे माहिती का? तर बायको आहे यार. तिला किंमत द्या, तिला नमस्कार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विठ्ठल राणेकडे 100 रुपये पण नाही आहे, मी सगळा संसार बायकोच्या हातात दिला. मी फक्त कापाकापी करतो आणि कापाकापी करतो, मस्त सुंदर कापतो, सुंदर जोडतो, राऊंड घेतो. ती म्हणली वर वगैरे राहतो, बस म्हणजे बसतो. आणि याच्यामध्ये आनंद आहे. अगदी छातीठोकपणे सांगतो, मी बायकोचा शब्दाने शब्द ऐकतो. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, मी बायकोचा ऐकतो म्हणून इथं आहे. प्रामाणिकपणे सांगतो. आणि सगळ्यांना ऐका. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, काही बायको चुकीच सांगत नाही, एक पण बायको. लेडीजला प्रत्येक वेळा वाटतं माझ्या नवऱ्याचा रिस्पेक्ट झाला पाहिजे, माझ्या लेकरांचं मोठे झालं नाही पाहिजे, माझ्या नवऱ्याला समाजामध्ये मोठा मान मिळाला पाहिजे, माझ्या लेकराचा घराचा उत्कर्ष झाला पाहिजे. ही भावना त्या आईच्या मनामध्ये असते. ती फक्त बायको नसते, ती आई असते. एक पवित्र नातं तिथे जोडलेलं गेलेलं असतं आणि हे आपल्याला जपता आलं पाहिजे. आणि काय मोठं नसतं माहिती आहे का? काहीच मोठं नसतं. मी घरी गेलो, मला जरा बायको चर्चा दिसतो, मी गेलो सॉरी म्हणून गळ्या पडली. जसं एकदमच फुलला. एक 2-3 वर्ष झाल्यानंतर मला म्हणे, तुम्ही कधी सॉरी का म्हटले होते? मला काय आठवण्यामध्ये किंवा आपण का म्हटलं माहित नाही. तसं नाही म्हणे, कधी तुमची काही चूक नव्हती, तुम्ही सॉरी म्हणले, मला खूप वाईट वाटतं. असं माझं म्हणत म्हणजे मला खूपच वाईट वाटतं. मला काय म्हणायचं माहिती आहे का? त्या दिवशी तर मी म्हणालो असतो, काय झालं असतं करायला, असं तुम्ही बसलेत, असं कुठं असतं का? घरात तुम्ही काम करून आलोय, तुम्ही आपला तोंड लटकून बसलेत, तर वातावरण कसं झालं असतं? तुम्ही समजून घ्या मित्र, किती सोपी गोष्ट आहे. त्याच म्हणजे माझ्या बायकोला पण एवढं वाईट वाटलं की माझ्या नवऱ्याचं काहीच न चुकता बिचाराने सॉरी म्हटलं, ती स्वतःला खात बसली का नाही. म्हणजे हे वाढणारी गोष्ट, फक्त सॉरी म्हणून गळ्या पडलं, पिटलं सगळंच हो. काय एवढ्याच्या मध्ये म्हणजे मला सांगतो, ह्याला जगणं म्हणतात आणि ह्याला रिलेशनशिप म्हणतात. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, तुम्ही घरी काहीतरी किरकिर करा बायको नवऱ्याने, आणि तुमच्या ऑफिसमध्ये जा की कुठेही कामाला जा, तुमचं 1 तासाचं काम 1 दिवस होत नाही. मी लिहून देतो बॉन्ड पेपरवर. तेही चिडचिड करून समोर 10 लोकांना जापवून ते काम होणार. पण तुम्ही घरी एकदम सुखाने जा, मस्तपैकी जा, सुंदर जा, आणि गेल्यानंतर बघा, घरून खुशीनं जा, बायकोवर खुशीनं जा. तिला घट इव्हन घरून बाहेर निघताना पण बायकोला घट्ट पकडून जा. बघा तर एकदा तुमचे काम 1 तासात, म्हणजे 1 दिवसाचे काम तुम्ही 1 तासात नाही का विठ्ठलाने म्हणणार. मी तुम्हाला लिहून देतो. कसं असं माहितीये का, ही जो मेंदू आहे ना, हा मेंदू आहे तो जेव्हा तो सुखात असतो, मेंदू जेव्हा सुखात असतो ना, त्याची कॅपॅसिटी वाढते, काम करण्याची कॅपॅसिटी वाढते, राईट. आणि जेव्हा तो दुःखात असतो ना, त्याची कॅपॅसिटी कमी होते. तुम्ही बोर होता, डिप्रेशनमध्ये जाता, तुम्हाला मन लागत नाही, काम करत उदासीनता येते, आणि ते तुम्ही जेवढं पाहिजे आउटपुट देऊ शकत नाही.
आउटपुट द्यायचं असेल ना तेवढं फुल स्ट्रेंथ मध्ये, तर तुमचं डोकं हे शांत असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे आणि ते घरून सुखाने आलं असलं पाहिजे. आणि याच्यात अडचणीचं काहीच नाही मित्र. फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितलं तुम्हाला मी करायला, असं काय सांगितलं की सगळं जे गोष्ट आणायला सांगितलं मी, काहीच नाहीये. किती साधी गोष्ट आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो, नवरा बायकोनी भांडणं जरी करायला लागले तरी लेकरासोबत नाही करायची. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जेव्हा लेकरासोबत आईवडील भांडणं करतात तर ती अडचण अशी होती ना, त्या लेकराला कळत नाही की आईचं ऐकायचं बापाचं ऐकायचं. त्यांचा अर्धा मेंदू घरी जातो, अर्धा मेंदू घरी जातो, लेकर हुशार निघत नाही, शाळेत अभ्यासात मन लागत नाही. आणि त्याच्याही पलीकडे लेकर जरी पुढे काही बनले ना तर ते इसेंट्रिक बनतात, ते पुन्हा त्यांच्या आयुष्यात सक्सेस होत नाही, इसेंट्रिक बनतात. तुम्हाला पुन्हा सांगतो, हा खूप अभ्यास आहे. मी पुन्हा म्हणालो, हे आज जे बोललो हा प्रत्येक शब्द अभ्यासशिवाय बोललो नाही, बिनापूर्वचा एकही शब्द मला बोललो नाही, एकही. आणि या विषयात कधीच कुठेच मी बिनापूर्वचा बोललो. ओके, मी तुम्हाला सांगतो ना की म्हणून लेकराला चांगलं घडवायचं ना तर लेकरासमोर तरी कधी तुम्ही भांडण करू नका. नवरा बायकोला भांडण करावेच लागतात, तर करावेच लागणार, कसे करायचे मला एका विचारलं. आणि सर तुम्ही भांडण करत नाहीत का? आता विठ्ठल नाव पुढे बोलता येत नाही. मी बोललो करता, मग कसे करता सांगा. आणि लोक तर मला इतके पकडतात की नाही. मी म्हणलं बघा, मी जसे बायकोशी भांडण करतो तसं तुम्ही करा, लेकरासमोर करायचे. मग कसे करायचे? रात्री 2चा अलार्म लावायचा, झोपायचं, 2 लावण्याचं भांडायचं. त्यात 2 फायदे आहेत. पहिला फायदा लेकरासोबत भांडण नाही, लेकराला माहित नाही काय चाललंय ते. आणि दुसरा फायदा, 2 लावून कुठं भांडावतो जास्त पडतात भेटतो जाऊ बरं. आता हा जॉब जरी असला तर ह्याच्यात पण अभ्यास आहे, ह्यात पण अभ्यास आहे. पुन्हा म्हणालो बिना अभ्यासाचा शब्द नाहीये. तुम्ही असं करून बघा, मी करतोय तुम्ही करून बघा. तुम्ही नाही यशस्वी सर विठ्ठलाने होणार. खूप मोठ्या गोष्ट लागत नाही, आईवडिलांना जपा, खूप मोठी गोष्ट लागत नाही. मी पुन्हा सांगालो ना की बघा, मी दिवशी घरी गेलो, घरी किती मोठी गोष्ट लागते. मी घरात गेलो आणि मला भूक लागली होती. आमच्याकडे नियम आहे, घरात घेत जाताना बायकोला सांगून जावं लागतं मी घरात येतोय, ती गरम गरम पोळ्या टाकतो. आमच्याकडे खूप सारे नोकर आहेत, पण स्वयंपाक माझी बायकोच करते. काय माहित नाही तिला ते ती कुठे झाला देत नाही तो. आणि मग घरात आता मी सांगायचं विसरलो, घरात गेलो आणि घरात गेल्यास मला भूक लागते. काय भानगडायची, मला घरात एंट्री केली भूक लागते, पण भूक लागत नाही. भूक लागते तिलाही माहिती आहे. आणि म्हणून मग ते किचनमध्ये मी किचनमध्ये जात असतो. किचनमध्ये मी गेलो आणि फ्रीज काढलं, दरवाजा काढला, मध्ये मला ओल्या नारळाचा तुकडा दिसला. मी गेलो, हातात घेतला तो तुकडा, ती पोळी टाकते तोपर्यंत हातात तुकडा घेतला आणि असा तेव्हा बघितलं, काय करता अगं म्हणलं काय करतोय, ओल्या नारळाचा तुकडा घेतला, खातोय. नाही खायचा म्हणे. तो का नाही खायचा? तो माईसाठी ठेवला, माईसाठी ठेव. बघितलं का? माझ्या माईला म्हणजे माझ्या आईला माय म्हणतो, माईच म्हणतो. तर आमच्या घरामध्ये इतकं प्राधान्य आहे की नारळ माईला जर कळलं असतं तुम्ही मला कोण दिलं नाही, माझ्या बायकोला मारलंच असतं माझ्या बायकोने. पण मला पॉईंट तुम्हाला सांगायचा, किती मोठी गोष्ट आहे नारळाचा तुकडा. पण ह्याला म्हणतात भावना, हे जपताना पाहिजे. राजा माझी माय आता करत नव्हती शेवटी स्वयंपाक, पण ती पहिली काही वर्ष स्वयंपाक करायची रविवारी फक्त एकदा. तर माझ्या बायकोसाठी सगळ्यात जास्त करायची, त्याच्यानंतर माझ्या मुलासाठी सगळ्यात शेवटी माझ्या. तर माझ्या बायकोला काय आवडतंय, ही माझी माय 8 दिवस क्रिकेटला बसायची, 8 दिवस. अरे यार मला सांगतो, असं नाही की माझ्या बायकोला मला अनेक वेळा झापलं, अनेक वेळा. पण माझ्या वडिलांना मी एकदाही अण्णा तुम्ही असे का म्हणत म्हटलं. बाप आहे ना, त्यांना जे करत आपण कर. आणि काय नसतं लहान झापले पुन्हा गळून पडायचं, काय फरक पडतो एवढं, काय मोठा विषय असतो. बापाच्या घरात किती वेळ राग राहतो यार, 2 मिनिटं राहतो, काय मोठा विषय नाही. पण मला सांगतो ना, हे किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आम्ही जेवायला बसलो ना तर ठरलेलं असायचं कारण नाही ती बसणार, अण्णांच्या उजव्या हाताला मी, माझ्या उजव्या हाताला माझा मुलगा, अण्णाच्या डाव्या हाताला माझ्या बायकोच्या डाव्या हाताला माझी माय. हे काही नियम नव्हता, पण असंच बाय डिफॉल्ट असायला असायचं. असे बसलो ना, माझी बायको मी समोर आलो ना, मग असं समोर आलो. माझी बायको मी इतके खडूस होतं की माईचे अण्णांचे भांडण लावून द्यायचं आम्ही भांडणं. आम्हाला माहित असेल माईला काय म्हणतो की माय अण्णांना रागवते आणि अण्णाला काय म्हणलं की अण्णा मायावर चिडतात. आम्हाला माहित होतं ना, आता आम्ही पण अर्धे म्हातारे झालोत ना. मी आपलं कधीतरी अण्णाला चुट्टा घेऊन सांगायचं की माय अशी म्हणली, माया अण्णा माईला कसं भांडायचे आणि माईला काही सांग माय अण्णाला कसं भांडायचे. आम्ही ते भांडणं एन्जॉय करायचे. हे जे छोटे भांडणं, मोठ्या लढाया, ह्याला जिंदगी म्हणतात यार. ओके, आपण काही सोनं खात नाही श्रीमंत झालं म्हणून खात नाही, पण हे खातो ना, हे खाता आलं पाहिजे, ह्याला जिंदगी असं म्हणतात. मी घरामध्ये गेलो ना, माझं वय 4 वर्ष आहे, 4 वर्ष फक्त माझं वय 4 वर्ष. त्या दिवशी घरात गेलो होतो, माझं 49 वर्ष होतं तेव्हा. विषय अण्णा भूक लागली की अण्णा बाप असा घड्याकडे बघतो, इथे आला नाही, इटल्या म्हणणारा एकमेव प्राणी म्हणजे माझा बाप. इटल्या आला नाही, मला भूक लागली आहे, घड्याळ कधीच कळत नाही. पण ते माहिती सपोर्ट घेऊन आता रे किती वाजले ग, तेव्हा हे काटा तिकडे गेलाय, ते काटा तिकडे गेलाय, किती वाजले म्हणता इटल्या आला नाही. आणखी त्या दोघांचा समज मस्त असायचा मला. काय इतके रेकॉर्डिंग केलेत ना मी बघण्यात, म्हणजे असं मोठं माझ्यावर पुस्तक पण देतोय मी. आणि खूप प्रचंड रेकॉर्डिंग आम्ही केले त्याचे आहेत. आणि ते मग अण्णांनी घड्याळाचा काटा बघायचा बाप,
दिवशी घरी गेलो की माझं घर असं दरवाजामध्ये सोफा आहे, मी बसून बूट टाकतो आणि पुन्हा मग आपलं माझं बरंच मोठं घर आहे. तर तुम्हाला आता देवाने मला एकदमच भरभरून दिलं सगळं. तर तुम्हाला सांगत होतो मायनाच्या आशीर्वादाने आपल्याला काहीच कमी नाही असं स्पष्टपणे सांगितलं. तर त्या घरात बेल वाजवली की कुठचा दरवाजा काढतो, त्याच्या अण्णाने दरवाजा काढला, अण्णाने काढला दरवाजा, कारण त्यांना भूक लागली होती. त्या आम्ही जे शूज घालतो त्या सोफ्यावर अण्णा बसले होते, दरवाजा समोर येतो. दरवाजा काढला की अण्णांना माहिती आहे की किती खोडी करतो. अण्णाच्या मी जवळ गेलो आणि असं चिमटा मला काढायचा होता, अण्णांना मला चिमटा काढायचा होता, दुसरं मला काही करायचं नव्हतं. पण बाप मी चिमटा काढणार म्हणून अण्णाने असं असं फिरवलं स्वतःला. अण्णा अशी फिरले, अण्णा फिरले खरे, पण अण्णाची धोती माझ्या हातात आली. अरे यार, धोती पिटली ना, मग काय अर्धीच पिटली, पण बापची चूट लागली नाही माझं. जे अण्णा मारायला असं हात वर गेला पण मी कसं ऐकतो, अजिबात बाप्पा कोण सांगितलं. जोरात पळत गेलो किचन मध्ये माय होती. माईच्या पाठीमागे लपलो आणि माईच्या पाठीमागे जाऊन कानात सांगितलं, बघ माय, अण्णा मला उगी मारायला लागले. उगी अण्णा थोडा एंट्री झाली, इडल्या अण्णा बोलत आले की माय इकडून, तुम्हाला काही कळतंय काय, डॉक्टर लिखून तुम्ही तर मारताय कसे, माय कच्च बाबाला म्हणायला लागली. याला जिंदगी म्हणतात यार. याला किती पैसे लागतात, याला कोणतं सोनं लागतं, याला कुठलं विमान लागतं, याला कुठलं घर लागतं, याला कुठला सहारा लागतो. त्याला ना आंतरिक प्रेम लागतं, आंतरिक प्रेम. हे एकमेकांशी असलं पाहिजे. त्याला काय दिवस लागत नाही. पण मला खरं सांगू का, त्या जगण्याला जगणं मानतो मी, या जगण्याला जगणं मानतो. अरे हे दिवस जगणं आहे, जगणं हे जगता आलं पाहिजे. काय मला कळत नाही, इकडे तोडतो एखादी झोपायचं, तिकडे तोडून दुसऱ्या झोपायचं, घरात गेलं की तिकडे तोडून बघायचं, एक वर तोडून बघतो, एक तिकडं एक तिकडं. अरे हा काय करायचं. घरामध्ये मस्त प्रेम करा. आपलं जे भजन आहे ना, हे लिमिटेड भजन आहे. आपलं आयुष्य आहे ना, तुम्हाला 100 वर्ष मिळेल किंवा 90 मिळेल किंवा 80 मिळेल, त्याच्यानंतर आयुष्य नाही. पण त्या आयुष्याचं मस्त जगा यार. मरताना असं वाटलं पाहिजे मस्त जगलो मी, मस्त जगलो, जगण्यातलं काही शिल्लक राहिलं नाही, अशी फिलिंग आली पाहिजे दररोज. ही दररोज आली पाहिजे, एक दिवशी नाही. आता हे काम झालं, पोलीस लग्न झालं की फिरायला जाणं हा आनंद नाही आहे यार. घरामध्ये स्वर्ग तयार करताना पाहिजे. पिक्चरला जाणं आनंद नाही यार, त्या 3 तासासाठी आनंद आहे. परमनंट आनंद आपल्या घरात आहे यार, दररोज आहे ना तो. आणि किती आवड आहे, जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. आणि म्हणून मी सांगतो ना की थोडं काम कमी होऊ द्या, थोडे पैसे कमी मिळू द्या, काय फरक पडत नाही. पण घरातलं नातं आहे ना, 100% घट्ट नातं तयार करा. बायकोशी, लेकरांशी, आईवडिलांशी. तुम्हाला सांगा मी की माझे बंधू आता महिन्याला एकदा येतात इथे, त्यांच्या बुटाला मी पॉलिश करून देतो. मी माझ्या बुटाला पॉलिश करायला 2 माणसं आहेत, ओके. पण दादांच्या बुटाला मी पॉलिश करून देतो. का माहिती आहे का, त्या माणसाने मला शिकवलं, त्यांनी मला घडवलं. दादांना ग्लास भरून मी पाणी देतो स्वतः. मी हाताने कॉफी बनवून मी दादांना देतो स्वतः. मला प्रचंड आवडतं. मोठ्या भावाला त्याच्या पलीकडे जेव्हा बाथरूममध्ये जातात त्यांनी काढलेले कपडे मी घालतो, ओके. मला टाय जरी हातात दिली नाहीत, मला घालता येत नाही. माझे कपडे काढून नाही दिले, मला करता येत नाही. इतका मी डिपेंडेंट माणूस आहे. पण माझ्या मोठ्या भावाने मला घडवलंय आणि मला खूप छान वाटतं त्यांच्या एकदा पाया पडणे आणि त्यांचं एवढं काम करून देणे. मला मस्त 1 महिना मस्त जायला वाटतं. किती मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. अरे पण तुझे भाव आहे ना, तुझा भाव आहे ना, खूप भारी आहे. मला माहित नाही की तुम्ही किती जणांना, आईला आपल्या माहित असतं, आपल्या आईला माहित असतं की लेकराला काय आवडतं, सगळ्यांना आईला माहित असतं, सगळ्यात. बघा आतापर्यंत म्हणजे 16 जुलैला माझ्या आईने शेवटचा श्वास घेतला. पण तिथपर्यंत माझे मोठे बंधू जेव्हा यायचे ना, मायना सांगायला लागायचे, दादा रविवारी येणार आहे. तर ती माय सांगायची, दही लाव. काय माहिती आहे का, माय फ्रीजवर दही लावायची. कशामुळे, एक दिवशी मायला म्हणलं फ्रीजवरून दही लावलीस ग माय. म्हणजे माझ्या लेकराला दही आवडते. अगं म्हणलं मला माहित आहे का, माझा सख्खा मोठा भाऊ आहे, त्याला दही आवडते, मला माहिती आहे. पण फ्रीज भरून काय खाणार, आमची फ्रीज भिंत एवढी मोठी आहे. माय तसं नाही माय, माझ्या माहिती भाषा तसं नाही माय. माझं लेकर एकटं घरात येत नाही, त्या लेकरावर एवढे मोठे लोक येतात, मग सगळ्यांनी दही खाल्लं तर लेकराला पुरायचं नाही म्हणून फ्रीज भर लावायला लावलं. म्हणजे व्हेरी गुड. त्याला म्हणायचं माय, त्याला म्हणायचं माय. माईला माहित आहे की लेकराला काय आवडतंय. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्यापैकी किती लोकांना माहिती की आपल्या माईला काय आवडतं. माझा प्रश्न तर तुम्हाला सांगू, मला माहिती आहे माझ्या माईला काय काय आवडायचं ते. माझ्या माईला मी दररोज चहा करून पाहतो, दररोज राईट. मी म्हणालो ना की देवाने मला एवढं दिलं की मी असा हात वर केला 10 नोकरी देतात, मी असा हात वर केला तर 20 नोकरी देतात, एवढं मला देवाने दिलं, राईट. पण तुम्हाला सांगू का, माझ्या माईचा चहा नाही मला. माझ्या बायकोला विनंती केली होती, चहा पावडर, साखर, खडी साखर आणि दूध, 3 गोष्टी चालू बदलायची नाही. कारण मला ते सापडत नाही बघा घरामध्ये. सकाळी उठणार मी, माझं रन झालं की महिला मी चहा मस्त बनवणार, तिला बसवणार डायनिंग टेबलवरती, तिला थंड करून नॉर्मल टेम्परेचर हाताने भाजणार आणि पाजून झाला की महिला आणि चाकच झाला पाहिजे. आणि माझी माय गोरी होती एकदमच, तिला सगळीकडे पडल्या होत्या. मग ती सगळीकडे पडलेला चेहरा मस्त झाला म्हणायची. आणि ते मस्त झाला म्हणाला चेहरा मला तसाच तसा आजवर दिसतोय.
ती माझी दिवसभरात शक्ती होती, दिवसभर तो चेहरा चेहरा काय माहित नाही, आय डोंट नो. मला सांगा, आई आणि वडील आहे खूप गरीब लोक असतात, तर मी एवढ्यासाठी नशिबान आहे की 56 वर्षाचा होईपर्यंत सोबत राहिलो. मी खूप ग्रेट आहे. 90 वर्ष माय जगली, 94 शाळा जगली आणि सगळे दिवस मी सोबत राहू शकतो. हे देवाने दिलेली खूप मोठी देण आहे. पण मला ना माहित नाही, पण ते खूप दिवस सोबत राहावे, मी तुला खूप मिस करतोय. म्हणजे मी खूप आता काय सांगतो, मी माझ्यानंतर मी आणखी एक सर्जरी वाढवली, कारण मला 1 मिनिट पण रेका वेळ नाही पाहिजे. मला वाटतं असा रेका वेळ मला मिनिट तरी मिळाला ना, मी एवढा होऊन जाईल. अजिबात म्हणजे तिचं असं नकोच आहे. घरामध्ये जर गेलो ना तर मला असं मोकळं नाही पाहिजे. असं मी बायकोशी गुंतून बसतो, माझ्या मुलाशी गुंतून बसतो, किंवा माझं प्रेझेंटेशन बनवतो, जसं मला प्रेझेंटेशन करत जातो, मी मोकळा घरा गाडीत बसतो, झोपून जातो. असं मी 1 सेकंड डोळा बंद केला आणि जागा लागली तर मला माझ्यासमोर झाला. पण मला सांगत होतो मी, हा जरी विषय असेल ना तरी आवडी खूप ग्रेट असतात. दिवशी मी असंच आता खूप आजारी पडली, छोटी छोटी 14 महिने बेडवर होती ती. आमच्याकडे असं की दररोज आम्ही माईला आंघोळ घालणार, तिला पावडर लावणार, चकाचक. आधीची बरी बोलली इतकी सुंदर दिसायची, ती सकाळी सकाळी फ्रेश कपड्या सगळी घालून ठेवणार आणि मग तिला मी सकाळी चहा घेऊन जायचो. ती बेडवर असायची, मी तिला चहा पाजवायचो. दिवशी मी तिला चहा पाजला आणि जूनमधली गोष्ट, ओके 6 जूनची गोष्ट आहे आणि 16 जुलैला माई गेली, एक अगदीच आठवला. तर ते तिला चहा पाजला मी आणि माईला म्हटलं, माई चहा काय झाला? मग मी तसंच विचारायचं काय बांधलं होती तुम्हाला? मस्त झाला चहा, मस्त झाला म्हणली. आणि मी निघणार तेवढ्यामध्ये चहा उरला होता थोडा, तर माय म्हणली माय यांना पण द्यावा, एकट्या निघून जाते सगळे. माय यांना असे समोरच्या 2 कोणी आहेत त्यांना चहा पाजू असं म्हणायची. यांना पण द्यावा म्हणून माझी एक स्टाफ होती, तिला म्हटलं चहा घेऊन टाक. पण ती स्टाफ माझ्यासोबत चहा घेणारे मला माहित होती. म्हणजे सर तुम्ही गेल्यास घेते, मग नाही माय घे की माय मला तुम्हाला राग घे म्हटलं. तिला असं मी जोरात घे म्हणालो की मग तिने हातात घेतला चहा, पुन्हा थांबवली आणि तिने 1 घोट चहा पिला आणि तिने माझ्याकडे पाहिलं. म्हटलं काय झालं, का पाहिजे? मला नाही काय नाही काय नाही काय नाही. म्हटलं काय झालं सांग ना. नाही काय नाही. आता मला का पाहिजेच माझ्याकडे? सर म्हणजे चहामध्ये साखर नाही. बघा माझ्या मायने चहा पिला होता आणि माझी माय म्हटली होती माझ्या मस्त झाला. त्याला माय म्हणायचं यार, तेच आहे ना. म्हणजे लेकराला कसा त्रास होऊ नये, माझ्या लेकरांनी माझ्यासाठी करून आणलं, कसा त्रास होऊ नये. आम्ही छोटी तिला खाऊ घालायचो, हात मोडला होता तिला खाऊ घालायचो. नाही दिवशी मला म्हणे मला पाप लागलं. म्हणून काय गं असं काय म्हणलीस तू? असं नाही बोलायचं बरं, काय म्हणलीस तू असं? नाही नाही म्हणे तुम्ही दिवसभर, ती मला आरोग्य झाल्याची मी तिला अधिकारी घालायची. तुम्ही दिवसभर काम करता म्हणे आणि दिवसभर काम करून थकून येतात आणि माझा हात मोडला होती शेवटी, त्याच्यामुळे मला तुम्हाला खाऊ पण झालं लागतं. अगं मला येडे 1 महिन्यावर झालं खाऊ घालतोय तुला मी, किती वर्ष मला तू खाऊ घातली असतील? घातली असतील का नाही? अवघीच असं झालं गरीब असं श्रीमंत असं पण खाऊ तर घातले असतील की नाही? आपल्या आईने कितीतरी खाऊ तर असतं, मला काय सांगून येणार तिची उपकार आपण कशीच करू शकत नाही. बस मी असं म्हणतो ना की नाही ते बरोबरच करू शकत नाही आपल्या आईला, आपण इम्पॉसिबल आहे सगळं. म्हणून मी म्हणतो ना खूप नशिबान आहे त्यांच्या घरामध्ये आई वडील आहेत. कधी कळू न कळू पण आता तुम्हाला आतापर्यंत किती कळलं न कळलं सोडून द्या, पण आत्ता माझं ऐकून जाताना एकदा आपल्या आईला भेटा, तिला घट्ट गळ्या पडला, वडिलांना भेटा त्याला घट्ट गळ्या पडला आणि ना त्यांना एकदा त्यांच्या आवडीचं काहीतरी करून खाऊ घाला, महिन्यात एकदा तरी खाऊ घाला, आपण खाऊ घाला. एवढं माझं ऐका, तुम्हाला सांगतो जिंदगी खूप मस्त जाते. आणि मी सांगत होतो बोलताना सगळे पुढे गेला, ह्याला म्हणायचं रिलेशनशिप, ह्याला म्हणायचं रिलेशनशिप. बायकोच तर मुळच भांडण करू नका आणि लेकरांना घट्ट पकडा, लेकरांना मोठं करा. ओके, आपला काही दिवस तुम्हाला विचार तुम्ही काय करतात, काही वर्षानंतर तुम्हाला विचार तुमचे लेकर काय करतात. आपली आयडेंटिटी आपल्या लेकरावर असते. माझे वडील हवेत चालायचे, कारण त्यांचं पण तसं डॉक्टर कातराला मित्रांचा बाप होता. मी असं विचार करायचं माझे वडील माझ्यामुळे माझ्या भावामुळे हवे चालतात, मी पण माझ्या लेकरामुळे हवे चाललं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. तसं लेकरू घडलं ते मायामुळे घडलं. माझा मुलगा 4थीला मिळत आहे, 7वीला मिळत आहे, 10वीला मिळत आहे, 12वीला मिळत आहे. MBBS फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मेरिट स्कॉलरशिपवर शिकतोय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आणि आता इथे जनरल सर्जरी करतो. तुझ्या आणखी काय खर्च नाही. ओके, हे मायाचे पुण्य आहे, 100% पुण्य आहे. असे लेकर घडवा की आपल्याला माझा साथ अभिमान वाटला पाहिजे. आणि लेकरं आई वडिलांशी रिलेशन ठेवा आणि तेच रिलेशन हे टिकणारे असतात, बाकी रिलेशन दाखवणारे असतात. त्यामुळे त्या रिलेशनमध्ये आयुष्यभर राहा. आणि शेवटचं होतं डिसिप्लिन. एवढ्या एकाच मिनिटात सांगून मी पळतो फक्त तुम्हाला घाबरलं नाही, बायकोला घाबरलो. मी सांगतो मला की डिसिप्लिन. आता हे सगळं काम करताना वेळच नाही हो. प्रत्येक माणूस व्यायामाला वेळ मिळत नाही, व्यायाम करायला वेळ मिळत नाही, फिरायला जायला वेळ मिळत नाही, तुम्हाला काय सांगावं कार्यक्रमाला जायला वेळ मिळत नाही. आमच्याकडे वेळच नाही. मला एक प्रश्न पडलाय, ह्या जगामध्ये ह्या पृथ्वीतलामध्ये जेवढे लोक आहेत ना त्या सगळ्या लोकांसाठी दिवस हा 24 तासाचा आहे. काही ठिकाणी खूप कमी दिवस आहेत, 12 वगैरे तिकडे गेला तुम्ही बरोबर आहे ना. आपल्यासाठी विचार केला फक्त भारत देशापुरता विचार करू, आपल्याला 24 तासाचा दिवस आहे बरोबर आहे ना.
जे लोक उत्तुंग कारिगिरी करतात त्यांना 24 तास दिवस आहे, आणि जे लोक दिवसभर झोपतात त्यांना पण 24 तास दिवस आहे की नाही. दिवस सगळ्यांना सारखा आहे, मग वेळ कुणाला मिळतो कुणाला मिळत नाही. जे लोक बिझी असतात त्यांना वेळ मिळतो, जे लोक बिझी असतात त्यांना वेळ मिळतो, बाकीच्यांना वेळच नसतो. आता मग कसा वेळ काढायचा असतो माहिती आहे का, डिसिप्लिन मध्ये राहायचं. डिसिप्लिन मध्ये बघा, आम्ही काय म्हणालो, पाऊन 3 मिनिटं म्हणलं 3.5 मिनिटं आम्हाला फोन येतो, म्हणजे डिसिप्लिन मध्ये आपल्याला वेळ मिळतो. बघा माझ्याकडे वेळच वेळ आहे, मी दररोज माझ्या मायला बापाला दररोज 1 तास वेळ दररोज द्यायचो. 24 वर्ष दररोज एवढं काम करून माझं लेकर 12 वाजेपासून मेडिकल लागेपर्यंत दररोज 2 तास शेजारी बसायचो, आणि माझ्या बायकोला 1 तास वेळ दिला, 1 तास गप्पा मारायचा दिवसच नाही माझ्या आयुष्यात गेली 30 वर्ष. वेळच वेळ. याच्या पलीकडे मी मित्रांना भेटतो, लग्नाला जातो, तुम्हाला येऊन बोलतो, मुलांसाठी भाषण करतो, आणि मला वेळच वेळ आहे. आणि तरीही दररोज 12 सर्जरी करतो, आणि माझ्याकडे 3.5 सर्जरी वेटिंग मध्ये. का हो वेळ नाही? पण डिसिप्लिन आली पाहिजे. त्या दिवशी काय झालं, माझ्या मित्राने मला फोन केला, विठ्ठल तुला मला भेटायचं. मला येणार आहे, कधी येणार आहे? मंगळवारी यायचं. किती वाजता येऊ? मला तुला काय जमतंय, मला तू सांग का जमतंय, तुला भेटायचं बाबा मला. म्हणलं मी संध्याकाळी 6:30 जमेल का? अरे मला तू वेळ सांग, मला येतो. माझा मित्र म्हणला, म्हणजे ये 6:30 वाजता. बघा मी सकाळी 5:45 वाजता उठलो, 12 सर्जरी केल्या, 150 उपडी काढली, 50% आडवी होते, राऊंड घेतला, राईट. पुन्हा उपडी सगळे संध्याकाळचे ऑपरेशन संपवले, आणि 6:30 वाजता सगळे कामं संपवून मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो, पुढाची वाट बघत माझ्या मित्राची. पण तो बरोबर 6:29 आला. त्याला माहित आहे माझ्याविषयी लोकांना फारच माहित आहे, वेळ 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 पाळणारा प्राणी. 6:29 आला. मी बेल अजूनही विचारलं, माझा मित्र आलाय का? नामदेव माझा मित्र आलाय, पाठव म्हणजे मला. आला, त्याची बायको 2 लेकर घेऊन मध्ये आला. आणि मग काय, आम्ही क्लासमेट आहेत. बिना कामाच्या गप्पा मारायला सुरू केला मी. बिना कामाच्या गप्पा म्हणजे एकही कामाच्या गप्पा नाही आमच्या. तेव्हाच्या वर्गातल्या गप्पा, तेव्हाचे सगळे जोक्स, तेव्हा टीचर लोक, कोणाची टीका, कोणाला चांगलं कोणाला वाईट, सगळं बिना कामाच बोलायला लागलो. 10 मिनिटं आम्ही नॉनस्टॉप बोललो की नामदेव तिकडे बघायला, तिथे घड्याळ लावली होती, त्या घड्याकडे बघायला लागला. एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा बघितलं. म्हणलं कारण नामदेव तुला काय गडबड आहे का, जायचं कुठे? तू म्हणला मित्र मला गडबड नाही रे, पण म्हणला ज्या दिवसापासून मी सांगितलं की तुम्हाला भेटणार आहेस, मी नातेवाईकांना सांगितलं, मित्रांना सांगितलं, प्रत्येक माणूस म्हणला म्हणे हा माणूस सेकंदात मोजतो, तुला कसं भेट देणार आहे? आणि तुला तर काहीच काम नाही म्हणे, तुला तर काहीच काम नाही, बघाच बसलायस तू. बघा ही फिलिंग आपल्याला आता आणून देता आली पाहिजे. मी माझ्या मित्रांना नातेवाईकांना असा भेटतो की आयजी मला काहीच काम नाही, काहीच काम नाही, काहीच म्हणजे मला काहीच काम नाहीये. हे कधी होतं? डिसिप्लिन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, 6:30चा वेळ, 6:30ला शांतीने बसलो, 30 मिनिटाला बोललो, घरात गेलो, मस्त जेवण घेऊन गेलो, बायकोची गप्पा, आईवडिलाची गप्पा. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं ना की तुम्ही डिसिप्लिन पाळलात ना, डिसिप्लिन मध्ये राहिलात ना, तर हे सगळं शक्य होत आहे. आणि सारांश आजच्या भाषणाचा, राष्ट्र उभारणीमध्ये ती माणसं योगदान देऊ शकतात जी माणसं घरामध्ये सुखी असतात. घरामध्ये सुखी राहा, घरामध्ये सुखी राहा, जबाबदारी घ्या, खळ लोकांच्या नादाला लागू नका, चांगले माणसं सोबत ठेवा, चांगले माणसं ऑब्झर्व करा. आणि राष्ट्र उभारणीमध्ये दुसरं काही नसतं, तर ते पण थेंबे थेंबे प्रेसाचं हेच असतं. आणि हा थेंब आपण का नाही व्हायचं हे ठरवू, आणि आजपासून चांगल्या कृतीचा थेंब आपण बनण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.